ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे काम करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एक क्षेत्रातलं कीर्तन आहे, एक क्षेत्रातल्या कीर्तनाला काही मर्यादा असते, त्या मर्यादेचं उल्लंघन करून काही कीर्तन करता येत नाही. महाराज क्षेत्रामध्ये कीर्तन असलं म्हणजे दडपण येतं आणि गावाकडे काही दडपण देता येतं. विठाला महाराज माझ्या समोर आहेत. महाराजांविषयी आदरयुक्त माझ्या जीवनामध्ये भीती आहे. उत्तम पक्वाज वादक तुकाराम महाराज सारखे विनयकरी सर्वच गायक मंडळी सर्वाच्या चरणी दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला उठा उठी अभिमान जायाय श्रेष्ठ कोण ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडे. आजची सेवा आषाढी वारीच्या उत्सवानिमित्तानं आजची सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंग हा पंढरीकर प्रकरणातील आहे. आज महाराज खरं पाहिलं गेलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आहे. का बरं? पावलो पंढरी वैकुंठ वन. आपण या वैकुंठ भूवैकुंठ जे आहे त्या भूवैकुंठामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहे. खरोखर तुम्ही आम्ही इतरांपेक्षा भाग्यवान आहेत. काही लोकांचं मात्र आयुष्य जातं पण पंढरीकडे मात्र काही त्यांची वाट वळत नाही. पण मात्र अनेक ठिकाणी मात्र ते जाण्याकरता प्रवृत्त असतात पण पंढरी ठिकाणी ते येत नाही. पण महाराज मात्र अनेक तीर्थक्षेत्राला मनुष्य किती जरी गेला पण त्याच्या जीवनामध्ये जर त्यानं पंढरपूर पाहिलं नाही तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. विठाला